आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत येणारे धबधबे, हिरव्यागार गालिचांवर हळूवार सरकणारा दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता, हे अनुभवायचे असेल तर नगर कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची माफी मागतो की माझा हा व्हिडिओ थोडा उशिरा येतो आहे, तरीसुद्धा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कुठून रस्ता आला हा? माळशेज घाट हे संपूर्ण वर्षभर प्रवासासाठी योग्य असलेले ठिकाण असून प्रत्येक ऋतूमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती देते. माळशेज घाट मुंबईपासून 130 किलोमीटर आणि पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असून दोन्ही शहरांमधून येथे जाण्यासाठी रस्ते उत्तम आहेत. चल खाऊया मग काहीतरी. हां कसं परत आता याचा फोन आला बघ. आता जत्रा असते इथे जानेवारी महिन्यात. माळशेज घाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात आहे. हा घाट पश्चिम घाटाचा एक भाग असून निसर्गरम्य धबधबे आणि हिरव्यागार दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथून गोरखगडला जायला रस्ता आहे. इथून पुढे या रोडने गेलो तर गोरखगडला जायला पाहिजे असं वाटतं. झालं तरी आकाश अजून क्लिअर नाही आहे. पुढचे दृश्य कॅमेऱ्यात आणि मनात साठवून आम्ही पुढची वाटचाल केली. तर सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे माळशेजला. अंबरनाथवरून आम्ही गाडी काढली. माळशेज जाण्यासाठी 250 किलोमीटर जाऊन येऊन आहे ना. आता आपण माशा मार्गे चाललो आहे. गोरखगड मासा अजून 1 तास तरी लागेल, पाऊण तास लागेल त्या माळशेजच्या टॉपवर पोचायला. तर बघूया, आता जाऊया. बसायला इथून धसाई. अच्छा, आम्ही रस्ता मोठा करायचंच काम चालू वाटतं. कुठे आली आहे? कल्याण पाथर्डी. इथे माळशेज घाटात एक काम भरपूर चालू आहे इकडे रस्त्याचं. पहिला वॉटरफॉल आपला लागला इथे माळशेजचा. मस्त वाटतंय. शिडीवरून वरती जाऊ. बोल, आलाय काय माळशेजला? आलोय फिरायला आलोय. पहिला वॉटरफॉल बघितला आपण. आता आज आहे 15 ऑगस्ट. मस्त एकदम.
फुल धुकं आहे सगळीकडे. माळशेजचं वातावरण हे बनले असं हा अरे वा, एक नंबर. चलो जाओ पानी में. पण वाचले त्याला चलो. माळशेजचं वातावरण तुम्हाला इथूनच दिसते. फुल एकदम एक नंबर झालं आहे. आजचा दिवस जरा वेगळाच आहे. इथं सुरुवात आहे. इथं आज सुरुवात आहे. अजून वरती बघू काय होतं आहे ते बघायला भेटतं आहे ते. चलो जाऊया आपण आता टॉपला. माळशेज घाटामध्ये मला असं जागोजागी वॉटरफॉल दिसतो. तिकडे तुम्ही स्वतःची गाडी असेल तर पाहिजे तिकडे तुम्ही थांबून त्या जागेची मजा घेऊ शकता. सूर्यनारायणा मला ऊन पाहिजे, ऊन. सूर्यदेवा माझ्या कृपा कर, लवकर लवकर ऊन पाठव लवकर. आहे माळशेजचा तो पॉईंट. आणि ह्या साईडला आहे ती दरी. पण दरीत काय दिसतच नाही आहे. एवढं धुकं जमलं आहे इथे. खालचं काहीच दिसत नाही आहे. बघा तुम्ही काय दिसतं आहे का तुम्हाला? काय दिसतं आहे की ते काहीच नाही आहे इथे. बघायला खाली गेलं तर खोल दरी आहे. आणि हा तो रस्ता माळशेज घाटावरचा. उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ही दरी काहीशी अशी दिसेल. पी चहा चहा पिते चहा पी वापरलेली चहा. काय खाली ढगात मध्ये गोळे झाला पूर्ण. माळशेज घाटामध्ये आम्ही आलो आहे. पण इथे खाली चादर धुण्याची. फुल माळशेज घाट धुक्याने भरला आहे. आणि त्याच्यात एक पर्यटक त्यात भुट्टा चहा गरमागरमचा आस्वाद घेत आहेत. आम्ही जर पुढे जातो आता. आम्ही ते पुढे जाऊया ना आता. हो वरती जायचं. पुढे अजून वरती जातो आणि बघूया. त्या जागेवर आता चालू. आता आम्ही पुढे मंदिराकडे. तुम्ही इथे बघू शकता की डावीकडे जे आहे ते पूर्ण गोल दरी आहे. पण त्या दरीमध्ये काही दिसत नाही समोरचं. मध्ये साईडला पाणी पडतंय. हां लोक ह्या सीझनमध्ये इथे फुल पर्यटक धमाल मस्ती करतायत. समोर तर गाड्या दिसत आहेत थोड्या पण लांबून नाही दिसत आहे. माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात स्थित एक नैर्मल्य पर्वतीय खिंड आहे. हे धुक्याच्या दऱ्या, धबधबे आणि हिरवळीच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात, जेव्हा डोंगर हिरवाईने आणि धबधब्यांनी जिवंत होतात.
माळशेज घाटाला मराठा राज्याशी जोडलेली समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणात्मक हालचालींमध्ये या प्रदेशाने महत्त्वाची भूमिका बजावली. हा केलं बस आत्मा नाही केलं. आता वाजले आहेत 3:30. वातावरणात एकदम मस्त आहे आणि थंड पण झालं आहे. हां चला आता पुढे जाऊ. तर आता इथून पुढे जरा चालत एक स्पॉट आहे तो करूया. नाही पण पावसाळ्यात आपण आलो असतो ना आपल्याला हेच बघायला भेटलं. हां ते तर आहेच रे. ते माकडं आहेत. माकडं खूप आहे तिथे. ते छोटं पिल्लू इथे पण आहे. माळशेजला खूप पर्यटक इथे भेट देतात या ठिकाणी. कसला विचार करतोस? अरे एवढं दुःख आहे काय दिसतच नाही खाली. एवढं दिसतंय दुःख दिसतंय सगळीकडे. दुःख टाइम लॅप्स करायला हरकत नाही. चढतायत तेवढं. वरतून दिसणारा हा माळशेजच्या घाटावरून, माळशेज घाटच्या इथे आज व्ह्यू पॉईंटवरून पर्यटक खालचा निसर्ग सौंदर्य नाळताना. धुकं एवढं आहे पण त्याच्यातच मजा. आणि एवढं फिरायला चालेत ना मग आपण आता त्या वातावरणामध्ये मजा घ्यायची, धुक्याची मजा घेऊया. जरी खालचं काय दिसत नसलं तरी बघ ते काय ठिकाणी मध्येच क्लिअर होतं, मध्येच हे होतं. त्या पॉईंटवरून आपल्याला पूर्ण सगळीकडे धुकं सगळे दिसतंय. ते डोंगर आहे मस्त आहे की. हां बांधलेलं आहे मस्त. हां चांगलं आहे. ते ग्रिल आहे, आजूबाजूला ग्रिल आहेत. हे वरतून माळशेजच्या घाटावरून दिसणारा हा नजारा. हे धुकं बघा कसं एकदम वर मध्येच खाली जात आहे. कमी जास्त होते हवेने किती वर खाली होतं असतं. हां थोडं आपण थांबूया असा विचार करतोय. आणखी मध्येच ते वातावरण क्लिअर होतं. खालचा आपल्याला बघायचं असेल सृष्टी सौंदर्य तर आपण नक्की ते थोडं 5 माळशेज घाट पावसाळ्यात जिवंत होतो. इथले असंख्य धबधबे जून ते सप्टेंबर दरम्यान वाहू लागतात. जेथून कोसळणारे पाणी आणि धुक्याच्या वातावरणात निसर्गाचा अद्भुत अनुभव देतात. काही धबधबे रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने सहज पोहोचता येतात, तर काही करता छोटासा ट्रॅक करावा लागतो. घाटातील मार्गावरून ड्राईव्ह करताना हे धबधबे प्रवाशांना मंत्रमुग्ध करून टाकतात. जाऊया इथून जाऊया.
या इथून जाऊया पुढे. मगाशी आपण तिकडे गेलेलो, तो जो आहे त्या तिकडे, आणि आपण आता इथे चाललो आहे. व्ह्यू पॉईंट आहेत सगळे हे. इथून खाली पूर्ण दरी दिसते अशी. आणि इकडचा माळशेज परिसराचा व्ह्यू आपण बघू शकतो पूर्ण घाटाचा. माळशेजमध्ये असे मध्ये मध्ये व्ह्यू पॉईंट बनवलेत जिकडून तुम्ही खालचा नजारा बघू शकता. पण आता धुक्याने एवढं पूर्ण दरी दाटली आहे धुक्याने. असे इथे स्टॉल्स आहेत, खाना खजाना. आहे की नाही एक नंबर? काय एक नंबर. माळशेज घाट, माळशेज घाट. पावसाळ्यात जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर माळशेज घाटाचा तुम्ही विचार नक्की करू शकता. कारण की इथे आल्यावरती तुम्ही स्वतःला या निसर्गात मध्ये मिसळून गेल्याचं असं तुम्हाला भास होईल. MTDC क्वार्टर्स. माणसं आहेत तिथे पण आम्हाला काहीच दिसत नाही, एवढं धुकं आहे. हा माणूस पण दिसत नाही मला. माळशेज घाट. माळशेज घाटामध्ये अद्भुत दर्शन धुक्याचं. हे बघा, आता आम्ही माळशेज घाटाच्या इथे टॉपला आलो आहे, MTDCच्या इथे. पण पूर्ण इथे धुक्याने सगळं एवढं साम्राज्य आहे ना धुक्याचं, तर समोरचं काय दिसत नाही आहे. तर बघा, हा आता आम्ही इथे आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजलेत. पण 4 वाजले तरी समोर बघा इथे MTDCचे क्वार्टर्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर आम्ही टॉपला आलो आहे. आता आम्ही खालून निघालो होतो आम्ही 2 वाजता. हळू रमत गमत मस्त आहे की वरती टॉपला आलो आहे. आणि हे MTDCचे इथे क्वार्टर्स आहेत आतमध्ये. पण तुम्ही बघा ना, इथे काहीच दिसत नाही. इथे काही म्हणजे काहीही नाही. गाड्या येत आहेत, त्या फक्त लाईटीमुळे समजत आहेत की गाड्या येतात करून. नाहीतर इथे धुकं, फक्त धुकं, एवढं धुकं आहे. लाईटीच्या ह्याच्यामुळे माणसं ये जा करत आहेत, नाहीतर काहीच नाही समजणार. चला मग परतीच्या प्रवासाला कसं वाटतंय धुक्यामध्ये? भारी, मस्त. सगळं धुकं आहे. आणि आम्ही आता स्वर्गात आल्यासारखं वाटलं. हां, स्वर्गात आला. स्वर्गात तर आहेत त्या, दिसत नाही बघा, स्वर्गात आहेत त्या. आता आम्ही वरती आल्यावरती हे जरा नाश्ता पाणी करतो, थोडासा पोटपूजा. आ जाओ. आला ना बोगदाचा होता, आला ना बोगदा आहे ना. हां हां, माळशेज घाटामध्ये ट्रॅफिक जाम. नशीब आम्ही लवकर निघालो तिथून.
हो वरतून येते पाणी सगळं इथे खाली. हा चल 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 चल. आपण खालून तिथून आलो होतो. तो जो रस्ता पार करून इथे आणि इथंच घाट मारताने माळशेज घाटावरती. थोडा नजारा घेऊया इकडं माळशेज घाटाचा. एक नंबर. समोर जो दिसतोय तो काळू वॉटरफॉल. आम्ही तो जो दिसतोय तो काळू वॉटरफॉल आहे. आम्ही इथे माळशेजला आलेलो घाटात आणि हा इथून असा दिसतोय तो मस्त एकदम. अजून इथूनच लांबून एवढं पाण्याला त्या फोर्स आहे एवढ्या, तर तिकडे गेल्यावरती किती असणार. आता आम्ही आजचा व्हिडिओ माळशेज घाटातला इथे एंड करतो आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला जातो आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. चला भेटू. वाय पांढरं शुभ्र पाणी चाललंय खाली.